जातो. आमच्या मान्यवरांचं कौतुक आहे, अतिशय चांगला वेळ ते इथे देत आहेत. आणि एमसीसीची एक गोष्ट मला दिसलंय मागच्या 2 दिवसात अनुभव आला की एमसीसीच्या पाठीमागे त्यांच्या ज्येष्ठ श्रेष्ठांचं पाठबळ जे आहे ना ते अप्रतिम आहे. अगदी तन मन धनाने ते सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ काम करत आहेत. आपल्या तरुणांना ते निश्चितच सहकार्य करत आहेत आणि त्यांना आशीर्वाद देखील देत आहेत. मनापासून कौतुक आहे त्यांचं. कारण या पद्धतीचा जर मेळ असेल ना तर एखादी संस्था, एखादी संघटना, एखादा समाज हा पुढे जात असतो आणि निश्चितच तुमची प्रगती कोणी थांबू शकणार नाही. मनापासून कौतुक आहे. चला मॅचकडे. चला पंचांना विनंती करतोय लवकर कॉल द्या. आपण मॅच सुरू करतोय. टायमर ऑन करतोय. लक्षात घ्या साईनाथ अर्नाळा आता जास्त वेळ नको. प्लीज खेळा. 12 वाजून 2 मिनिटं झालेला पहिला चेंडू आता पडतोय. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे करण वैती. स्टायलिश खेळाडू आहेत आणि फर्स्ट चॉईस असते कधी पण साईनाथ अर्नाळा या टीमची ती फर्स्ट चॉईस आहे. त्यामुळे निश्चितच त्याच्याकडे देखील लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग एंडला जर बघितलं तर भावेश आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. करूया दोन्ही संघांचं स्वागत. मॅच ऑन झाली आहे. काय फ्लिक केलाय, चांगला फटका, अगदी चांगला फटका ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. भावेशच्या बॅटमधून सिंगल कन्वर्ट केली आहे. स्वतःचा अकाउंट ओपन, संघाचा देखील अकाउंट ओपन. हवेचं प्रमाण बघा काही अंशी सुरू झालंय. त्यामुळे बॅटिंग करताना तुम्हाला निश्चितच या मैदानाचा वापर करता येईल. गरज आहे सातत्यपूर्ण खेळाची आहे. गरज आहे अतिशय चांगलं टेक्निकल क्रिकेट दाखवण्याची. टेनिस बॉल क्रिकेट ज्या पद्धतीने बदललं आहे त्यानुसार तुम्हालाही मोल्ड व्हावं लागेल. कारण जशी गरज तशी निश्चितच मागणी तुमची असली पाहिजे. शॉर्ट बॉल आहे, लॉफ्ट करायचा होता. हा फटका का फसलाय, हा उशीर का झालाय, देव जाणे आणि बॅटर जाणे. हलकंसं अपील तिथे झालं मात्र ते प्रॉमिसिंग अपील नव्हतं. पंचांनी ते फेटाळून लावलंय. मात्र चांगला चेंडू. अगदी पामचा वापर झाला तिकडे. फिंगर रोल केलेत. अगदी आपली कल्पकता सिद्ध करताना गोलंदाज की येस. आणि टप्पा पडल्यानंतर जी उसळी मिळाली एकूणच या विकेटमधून ती निश्चितच महत्त्वपूर्ण ठरली आहे या चेंडूच्या निर्धाव जाण्यामागे. वेल बोल्ड करण वैती. पुन्हा एकदा फिंगर रोल केले. तिथे विकेट येणार का? यस येणार आहे. वॉट अ कॅच. अगदी आपण बघतोय शॉर्ट कव्हर पॉइंटला हा झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे टीम शनिदेव कृपा आगाशीला. विकेट डाऊन. कम ऑन डीजे. सध्या ग्रामीण धमाका बिग बॅच जी सुरू आहे त्या बिग बॅचच्या क्वालिफायर राऊंड मध्ये काय अफलातून कामगिरी केली होती करण. 8 गडी बाद झाले होते आणि तिथून करण 40+ पेक्षा जास्त धावा बनवल्या. आपल्या टीमला क्वालिफाय करून दिलं. तो करण अगदी आपण बघतोय आज आपल्या या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम करण. आणि निश्चितच आपल्या गावाचं नाव तू केलेस याबद्दल शंका नाही आहे. आणि सध्या सगळ्यांचं लक्ष सुद्धा त्या ग्रामीण धमाका बिग बॅशवर सुद्धा लागलंय. कारण आपल्या गावातील ही मुलं, आपल्या परिसरातील ही मुलं अतिशय चांगली कामगिरी करतायत आणि त्यामुळेच आपल्या परिसराचं नाव होत आहे. त्यामुळे या मुलांचं कौतुक आहे. 13 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असलेली ती ग्रामीण धमाका बिग बॅश तुम्हाला कोणगावमध्ये पाहायला मिळते. आणि आपले सहकारी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे देखील त्या एकूणच स्पर्धेचा भाग आहेत. ही सगळी माहिती त्यांच्यापासून आम्हाला मिळते. कौतुक आहे त्यांचं. चला वळूया पुढच्या एकूणच बॉलकडे. नवीन बॅटर हर्ष आलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे ही विकेट येणार आहे. लागोपाठ 2 धक्के. कल्पक गोलंदाजी, कल्पक नेतृत्व. वॉट बॉलिंग बाय करण वैती. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी नाही होत आहे शनिदेव कृपा टीम आगाशीची.
त्यांच्यासाठी हे मैदान नवीन नाही आहे, मात्र तरी सुद्धा अगदी समोरच्या संघानं ज्या पद्धतीने प्लॅन केला आहे, ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, ज्या पद्धतीने त्यांनी सेटअप केला आहे, त्या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत आगाशी संघ नाही सोडू शकत. आणि कदाचित हीच तर गोष्ट असते ना, आयुष्यात देखील आपल्याला भरपूर चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं. मात्र त्या चॅलेंजेसला सामोरं जाताना दोन दृष्टिकोन असतात, एक असतो पॉझिटिव्ह, दुसरा असतो निगेटिव्ह. त्या निगेटिव्ह दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला तर निश्चितच येणारा काळ तुम्हाला अजून काही निगेटिव्ह गोष्टी दाखवणार. मात्र सध्या पॉझिटिव्ह अप्रोच दाखवावा लागेल, तो म्हणजे शनिदेव कृपा आगाशे टीमला. पाहूया या गर्तेतून ते कसे काय बाहेर येत आहेत. आतापर्यंत स्थिती जर बघितली थोडीशी नाजूक आहे. 4 चेंडू पहिल्या ओव्हरचे संपले, धावसंख्या 1 आहे आणि गडीबाद मात्र 2 झालेत. अगदी सध्या ते निगेटिव्ह मध्ये आहेत. विकेट हॅट्रिक होणार का? आजचा दिवस आपण बघतोय या दिनांक 20 मार्च. एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये संघ खेळताना दिसत आहेत. हॅट्रिक बॉल, हा चेंडू मात्र डाऊन द लेग आहे. डब्ल्यू लिहायला लागतोय मात्र तो वाईडचा आहे. काल काय योगायोग घडले होते. अगदी फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. टीम मथाणे होती, टीम त्याच्यानंतर माहीम होती. अगदी मार्चचा महिना आणि MCCचं आयोजन 4M आपल्याला पाहायला मिळाले होते. सगळे इनिशियल जोडले पाहिजे आणि निश्चितच अशा काही घटना असतात त्या आमच्या समालोचकांच्या माध्यमातून आम्ही पुरवत असतो. या तर गोष्टीसाठी निश्चितच कॉल दिले जातात. नेक्स्ट बॉल, इथे मात्र अगदी अगदी झाडून मारलाय. अगदी वाट बघितली चेंडूची, पेसवर आरूढ झाला आणि त्यानंतर दिशा दाखवली आहे, ती म्हणजे फाईन लेगला. हा खणखणीत चौकार, अगदी उत्तम ज्वेलर चौकार. मित्र थांबत जा, रनवे मध्ये नको वाजू. आम्ही बऱ्याचदा म्हणतो की एखादा डीजे वादक देखील हा क्रिकेटपटू असला पाहिजे. त्याला कळतं की क्रिकेटला काय लागतं. थँक्यू. यावेळा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अगोदर ऑन साईडला उडवला, त्यानंतर अजून काहीतरी वेगळा प्रयत्न होता तिथे बॅटर, तो म्हणजे दक्षचा. मात्र या घडीला हा चेंडू आपण बघतोय अगदी डॉट आलाय. या षटकात जर बघितला तर धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 2. वड बॉलिंग करण वैती आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करतोय. आपल्या टीमचा टीम मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि याही वेळेला तो अगदी तारणहार ठरलाय. या पहिल्या ओव्हरवर अगदी वर्चस्व राखलंय ते म्हणजे टीम सायनाथ अर्नाळनं. चला जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी 20 मिनिटामध्ये तुमची पहिली 4 षटकं झाली पाहिजेत. आमचं टायमर ऑन आहे आणि त्यानुसारच तुम्ही अतिशय चांगलं क्रिकेट खेळाल अशी अपेक्षा आहे. अनेक लिजंड खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप खरवतला देखील मी पाहतोय. आज बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा भेट होतीये. एकच ओव्हर झाले मित्रा. थांब जरा, पंचांचा कॉल येऊ द्या. मी विनंती करतोय पंच कॉल देतील की एक्झॅक्टली पाणी हवंय की नको. नो डाऊट उकाडा जबरदस्त आहे, डिहायड्रेशन होऊ शकतं आणि हवेमध्ये असलेली जी आर्द्रता आहे ना ती जास्तीत जास्त आपल्या ओठांना सुखवते किंवा आपल्या शरीरातील पातळी कमी करते. त्यामुळे निश्चितच खेळायच्या अगोदर किंवा खेळल्यानंतर तुम्ही पाण्याचं सेवन अतिशय चांगल्या पद्धतीने करा. आपल्या बॉडीला काय रिक्वायर्ड आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तुमचा डाएट देखील अतिशय चांगल्या पद्धतीने राखला पाहिजे. बरेच जण अगदी 6-6 वेळा जेवतात, काही जण 4 वेळा जेवतात. तर त्या गोष्टीकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर निश्चितच चांगलं डाएट तुमचं राहू शकतं. यावेळेला हा चेंडू अगदी डाऊन द लेग जातोय किंवा काय, मात्र तो एक्झॅक्टली यशच्या वरून गेलेला दिसतोय. आय थिंक ब्रश झालंय किंवा काय. यस, ब्रश झालंय, बॅटला ब्रश झालं होतं. मात्र तिथे आपण बघतोय शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संदीप खरवत यांच्या माध्यमातून. त्यामुळे इथे धाव मिळणार नाहीये. गोलंदाजी मार्कवर आलाय तो अजून एक चांगला गोलंदाज, तो म्हणजे अब्राम. उंचपुरा खेळाडू, वेगवान गोलंदाज, अगदी दिशान टप्प्यावर स्वामित्व गाजवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सध्या मात्र निश्चितच अजून वेगवान मारा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल कारण बॅटरला अगदी पॉपिंग क्रीजमध्ये मागे ढकलण्याचं त्याचं काम असतं.
हा चेंडू देखील अगदी वर पिच केला होता, हलक्या हाताने चेंडूला अगदी पुढे ढकलून दिलाय. मात्र इथे थोडंसं मला सरप्राईज वाटलं की तो झेलवर का आले नाहीत. कारण निश्चितच आपण बघतोय करण वैती पुढे येऊ शकले असते, मात्र स्वतःला थांबवलं आणि थोडंसं सुरक्षित क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी. एक धाव इथेही मिळते. धावसंख्येने थोडासा जो थांबा होता, तो ब्रेक होता, त्यानं पुढे ढकललाय. धावसंख्या 7, योग्य सरासरी नाही आहे. पुढे सरकावं लागेल, ते म्हणजे शनिदेव कृपा आगाशी टीमला उत्तर द्यावं लागेल. यावेळेला लॉफ्ट केलाय, चांगला टायमिंग आहे. चेंडू रीच होणार का? व्हॉट अ कॅच! काय जजमेंट होता, काय बॅलन्स होता, सगळं काही अप्रतिम. सुपर कॅच प्रमोद लिली कॅप्टन संघाचा, आणि निश्चितच त्यांनी हा बहारदार झेल टिपलाय. स्पेक्टॅक्युलर कॅच, MCC कॅच. लवकर जा, अगदी विकेट आली आहे. विकेट आतापर्यंत गेलेत त्या म्हणजे 3 गडी बाद झालेत. नेक्स्ट मॅच लक्षात घ्या, पहिल्या सामन्यात विजयी संघ आणि या सामन्यातील विजयी संघ अशी असणार आहे. इतर येणारे जे संघ आहेत आले असतील तर लवकर आमच्याकडे नोंद करा. त्यानंतर जे 4 संघाचा जर विचार केला तर मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा भाईंदरचा संघ आहे, तसेच जयू दुर्गेश 11 आणि ध्रुव 11 आणि सुपर बॉयज हा देखील एक भाईंदरचा संघ आहे. संघ आले असतील तर लवकर रिपोर्टिंग करा. स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी आहे, अगदी चेंज ऑफ पेस बघा. मगाचा चेंडू ज्या एकूणच पेसवर टाकला होता त्याच्या जवळ जवळ या चेंडूचा पेस जर बघितला तर वळूया DBN लाईव्ह कडे. वा वा वा, फक्त 95 किलोमीटर पर हवर या वेगाने हा चेंडू टाकलाय. काय टेक्नॉलॉजी आहे, क्या बात आहे. नेक्स्ट बॉल. आता मात्र वेगवान चेंडू होता, फक्त अगदी पुश केलाय, अगदी स्वीट पुश केलाय. चेंडू कव्हर पॉइंटला एकच धाव देऊन जाणार आहे. इथे कदाचित ऋषभ एक गोष्ट मनात घेऊन आलाय की धावा जमवायच्या असतील तर विकेटवर उभं राहावं लागेल, आणि त्यासाठी कदाचित ही जी काही षटकं आहेत ना ती गेली तरी चालतील, मात्र कदाचित जास्त उशीर होणार नाही ना, ह्या गोष्टीकडे देखील त्याला लक्ष द्यावं लागेल. कारण एका बाजूला त्याला मोमेंटम पुढे करायचं आहे, आपल्या एकूणच या मॅचचा टेम्पो वाढवायचा आहे, आणि असं असताना पार्टनरशिप देखील क्रिएट करायची आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर भावेश अजूनही बराच वेळ स्ट्राईक पासून दूर होता, तो आता स्ट्राईकवर येतोय. अब्राम वर्सेस भावेश हे कॉन्टेस्ट, एका बाजूला आगाशी दुसऱ्या बाजूला अर्णाला, या 2 संघांमधलं हे बॅटल. व्हॉट अ डिलिव्हरी, पुन्हा एकदा पेस बघा. 137. अफलातून आहे, अफलातून आहे, सर्व काही आकर्षक आहे, आणि खास कौतुक MCCचं आहे की एवढं चांगलं प्लॅटफॉर्म तुम्ही आमच्या क्रिकेटपटूंना देत आहे. अगदी सर्वच जण आपलं सर्व तोपरी देण्याचा हा प्रयत्न करतायत, आणि म्हणूनच एक स्पर्धा आकाराला येते. कालचा दिवस वाडवळ समाजाचा, काल जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं, आणि आपल्या समाजात एवढे टॅलेंटेड क्रिकेटपटू आहेत जे पुढच्या काळात ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करतील, हा विश्वास आमच्या पाहुण्यांना देखील वाटलाय. आणि बऱ्याच जणांनी या मैदानाच्या एकूणच डागडुजीसाठी प्रयत्न करणार आहेत ही देखील आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे निश्चितच इकडचे स्थानिक प्रतिनिधी असो, इकडचे खेळाडू असो आणि इकडचे ग्रामस्थ असो, यांनी जर एकत्र काम केलं ना तर या मैदानाचं रूपडं बदलेल, याबद्दल माझ्या मनात कोणती तिळमात्र शंका नाही आहे. वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. 2 षटकं संपलेली आहेत, धावसंख्या फक्त 8 आहे. गुड बॉलिंग बाय अब्राम, वेल बोल्ड. 3 गडी बाद, धावसंख्या 8, परिस्थिती नाजूक. शनिदेव कृपा आगाशी, शनिदेवाचं स्मरण करावं लागेल. धावा वाढवायचे असतील तर आता जी ज्या मेरिटवर गोलंदाजी होते ना त्या मेरिटवर तुम्हाला बॅटिंग सुद्धा करावी लागेल. ती आता काळाची गरज होऊन बसले, कारण प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे. नॉकआउट राऊंड्स आहेत, एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळताय. तुमच्याकडे संधी फक्त असते त्या एकूणच मोमेंटची, आणि तो मोमेंट गेला की एकूणच ती संधी देखील जाते. त्यामुळे मोमेंट एन्जॉय करा, मोमेंट चेरिश करा. आमच्या सगळ्या प्राऊड स्पॉन्सरचं देखील मनापासून कौतुक आहे. स्लो डिलिव्हरी आहे, अगदी हातात खेळलेत, हा झेल सुटलाय,
हा झेल सुटलाय. करण वैतीची रिॲक्शन बघा, अगदी नाराज आहेत. सोपा झेल होता नो डाऊट, मात्र ज्या पद्धतीने हा झेल टिपण्यासाठी गेली ती पद्धत थोडीशी चुकीची वाटली, त्यामुळे हा झेल सुटलाय. अगदी लो फुलटॉस डिलिव्हरी होती, थोडंसं आमंत्रण दिलं होतं बॅटरला, क्रॉस बॅटर स्ट्रोक होता, मात्र शॉर्ट मिडविकेटला हा सोपा झेल सोडलाय. यावेळेला स्विच हिट योग्य फटका नाहीये, मात्र धाव मिळणार आहे इथे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र इथे दुसरी धाव अवेलेबल होती आणि ती मिळवली जाते. करणला अशा प्रकारच्या ट्रीटमेंटची नक्कीच अपेक्षित नाहीये, मात्र तरी सुद्धा क्षेत्ररक्षकांचा थोडासा अभाव तिथे दिसतोय. अर्नाळा संघ म्हटलं तर नो डाऊट क्षेत्ररक्षणासाठी खास ओळखला जातो. अनेक क्रिकेटपटू अर्नाळ्याचे आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला वा 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 काय फटका खेळलाय. अगदी जो दबाव होता तो प्रेशर अगदी बाजूला सारून हा धमाकेदार युरो पॉवर षटकार. जर बघितला तर अगदी डाऊन द लेग होता, मात्र स्विच हिट साठी गेले आणि तिथून हा फटका बनवलाय. काय पॉवर जनरेट केली, काय टायमिंग केलं भावेशनं, आणि या षटकारानं ती थोडीशी जी एकूणच जागा होती धावसंख्येला ती जागा बनवून दिली. संघाची धावसंख्या आता 17 वर जाऊन पोहोचले. कुठेतरी आता पुन्हा एकदा बॉल टू बॉल धावसंख्येकडे येण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून पुढे अजून धावांची गरज. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, मात्र इथे सपशेल अपयशी ठरलाय. या घडीला एक गोष्ट केली करण वैतीनं, मगाशी जर बघितला तर पेस यूज केला नव्हता, यावेळेला थोडासा पेसचा वापर केला. हीच कल्पकता असली पाहिजे बॉलरकडे. जर तुम्हाला बॅटरला अडकवायचं असेल तर कल्पक गोलंदाजी करायची आहे. पेसमध्ये व्हेरिएशन असावं लागतं. त्याच्यानंतर चेंडू किती जवळ टाकायचा आहे, किती लांब टाकायचा आहे, याकडे देखील तुमचं लक्ष असलं पाहिजे. बॅटरला विचार करायला भाग पाडा, ही असते गोलंदाजी. यावेळेला वर पिच केलाय, ऑन द खेळून काढलाय चेंडू, बराच काळ हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत या 2 धावा नक्कीच पूर्ण होताना दिसेल. गुड शॉट. 2 धावा. भावेश आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 19, गडी बाद 3. तिसरं षटक जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आहे. करणची चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर बघितला 17 धावा खर्च केलेत त्यांनी, मात्र 2 गडी सुद्धा बाद केलेत. यावेळा पुन्हा एकदा करणला निश्चितच अंडर एस्टिमेट करण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय बावीसच्या बॅटमधून, मात्र हा चेंडू इथे निर्धाव जातोय. षटकं संपलेली आहेत, ती म्हणजे 3. धावसंख्या 19. सरासरीकडे लक्ष घातलं तर 6.33 ची सरासरी आहे. घेऊया एक डिंग्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट, आणि लगेच एक खास स्वागत आपण करूया. ते म्हणजे सन्माननीय निनाद पाटील साहेब अर्नाळ्याचे इथे उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. MCC आपलं आभारी आहे आणि आपण निश्चितच आमच्या मंचावर आल्याबद्दल आपलं खास खास आभार. 12 परेश किणी, नगरसेवक प्रभाग क्रमांक 13. पंकज दत्तात्रय देशमुख, नगरसेवक प्रभाग क्रमांक 10. निदेश चौधरी, नगरसेवक प्रभाग क्रमांक 16. जेम ग्रुप अर्थात पराग वर्तक, भूषण कमलाकर वर्तक. जॉयसन कॅटरर्स, बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. चला, संघ मला वाटतं उपस्थित झालेत. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघ आय थिंक उपस्थित झालाय. तसेच जयू दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ देखील आय थिंक उपस्थित झालाय. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टीम कॅप्टनला विनंती आहे, जरा प्लीज या आणि आपापली प्लेइंग लिस्ट लगेचच अपडेट करून आमच्याकडे द्या. निनाद पाटील साहेब यांचा आपण खास सन्मान करूया. अर्नाळ्याचे ते आहेत, व्यासपीठावर आलेत, त्यांचं आपण खास खास स्वागत करूया. थँक्यू व्हेरी मच. चला, ड्रिंक्स ब्रेक झालाय, लगेच क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 19, गडी बाद 3. सध्या ही परिस्थिती आहे ती म्हणजे शनिदेव कृपा आगाशी टीमची. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही बघताय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवर कक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने फुललेला दिसतोय. संदीप करवत नवीन गोलंदाज, एक अफलातून गोलंदाज.
40+ क्रिकेट सध्या तो गाजवतोय नो डाऊट. मात्र अजूनही त्याची ती चायनामॅन गोलंदाजी निश्चितच समोरच्या बॅटरच्या मनात धडकी बनवणारी ठरतीये. पाहूया पुन्हा एकदा संदीप करवतला इन ऍक्शन. पहिला चेंडू अगदी बॅकफुटला खेळला आणि तिथून कट केलाय कव्हर पॉइंटला. हा सनसणीत अगदी खणखणीत उत्तम ज्वेलर्स चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वेल प्लेड. ऋषभच्या बॅट मधून हा अफलातून चौकार. उत्तम ज्वेलर्स चौकार. यस सर. बॉल द्या लगेच प्लीज. उपयुक्त चौकार. धावा वाढल्या पाहिजे आणि त्यासाठी आग्रह आहे. ऋषभ आता आपली जागा बरोबर घेतोय. 3 षटकानंतर त्याला पूर्ण कल्पना आहे इथून थोडंसं धावसंख्या आपण बनवू शकतो आणि पहिल्या चेंडूवर अगदी 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा चौकार येतोय. संदीप खरवतवर आक्रमण केले जात आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. हलक्या त्याला प्लेस केलाय चेंडूला कव्हर पॉइंटला. पुन्हा एकदा आपण बघतोय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळणार आहे. गुड फिल्डिंग. भावेश आणि ऋषभ ही जोडी आता असं वाटतंय की नक्कीच धावसंख्येसाठी आग्रही आहे आणि ती काळाची गरज देखील आहे. बऱ्याचदा आपण बघतो सिच्युएशन ज्यावेळेला अंडर कंट्रोल नसते त्यावेळेला अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे फंडे यूज करायला लागतात. काल एक बॅटर बघितला तो जास्तीत जास्त फाईन लेगला खेळत होता. इथे आपण आता स्विच हिटसाठी वारंवार जात आहेत. मात्र या उपयुक्त धावा. लेट सी द अंपायर डिसिजन. हा बाईचा चौकार. धावा कुठल्याही पद्धतीने आल्या तरी सुद्धा चालतील. मात्र इथे आपण ज्या वेळेला स्विच हिटसाठी गेला त्यावेळेला ती आपले ऑफसाईड होते. ही पंचांनी गोष्ट बरोबर हेरली. हा बाईचा चौकार आलाय. मात्र उपयुक्त चौकार आलाय. तरी सुद्धा या चौकाराला आपण नाव देऊया उत्तम ज्वेलर्स चौकार. अगदी आपण बघतोय इथे अगदी विथ द ब्रेक उडवायचा होता. मात्र थोडस जास्त उशिरा खेळलेत आणि म्हणूनच हा चेंडू अगदी यष्टिरक्षकाच्या ग्लव्ह मध्ये जाऊन विसावतोय. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघ उपस्थित झालाय का? जयू दुर्गेश 11 टीम. याला लॉंग लेगला खेळायचा होता. हा चेंडू अगदी यष्टांच्या वरून जातोय. कमबॅक चांगला आहे तिकडे संदीप करवतचा. हीच त्याची खासियत आहे. भले काही डिफिकल्टीज येतील मात्र या डिफिकल्टीज मधून स्वतःला सावरण्याची नक्कीच पात्रता त्याच्यामध्ये आहे आणि ते डिलिव्हर करताना तो दिसतोय. अगदी शरीरापासून दूर ठेवलाय. क्लास चेंडू होता. इथेही विकेट मिळणार आहे. धावचीची इथे विकेट आणि ही पार्टनरशिप ब्रेक होते. असं वाटलं की ही पार्टनरशिप अतिशय डोकेदुखी ठरत चालत असताना हा दुर्दैवी अंत होतोय तो म्हणजे एकूणच ऋषभच्या खेळीचा आणि त्यामुळेच इथे या विकेटनं या पार्टनरशिपला ब्रेक केलं जाते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 28 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 4. बघतोय 9 धावा फक्त खर्च केलेत. संदीप करवतनं चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक. मागच्या 3 चेंडूवर अगदी त्यांनी दाखवला आपला क्लास आपला एक्सपिरियन्स. यावेळेला जर बघितला तर निश्चितच हा चेंडू डाऊन द लेग आहे. लेट सी एक्झॅक्टली ब्रश झालाय की नाही. पंचांचा इशारा येणारच आहे. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. यस बॅटने आली ही धाव असं दाखवत आहेत. थँक्यू व्हेरी मच खालिद सरांना तुम्ही पाहू शकता. भरपूर कौतुक आहे आमच्या पंचांचं. तिन्ही पंच अफलातून कामगिरी करतायत. खालिद सर परशुराम सर म्हणजे गंभीर आणि त्यानंतर निश्चितच आपण जेपी सर यांना देखील पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे नेस्टर. सैन्य तळणाला वर्सेस शनिदेव कृपा आगाशी हे 2 संघ लढताना दिसत आहेत. वेळेकडे लक्ष द्या. अगदी 12 वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. आता आपण बघतोय अगदी 23 झालेत म्हणजे 20 मिनिटं झाली आहेत. इथे आपण बघतोय हा जेल वेल डन.
पुन्हा एकदा आपण बघतोय या झेलच्या खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे प्रमोद अफलातून झेल. विकेट आली आहे. कमालीचा कॅच कमॉन डीजे. गोष्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथम उतरलाय. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामध्ये धावा बनवायचे आहेत. विश्वास आहे कर्णधाराचा, मात्र डिलिव्हर करावा लागेल. बऱ्याचदा मागणी जशी असते तसा पुरवठा होत नाहीत आणि कदाचित हीच गोष्ट तुम्हाला वेगळी बनवते. तो पुरवठा करावा लागेल, तो असेल धावांचा पुरवठा. स्लो डिलिव्हरी आहे. वा वा वा, काय चेंडू हाताळलाय. मात्र अगदी बॅट अगदी खाली येत असताना ती चेंडूला साठलंय आणि चेंडू आपण बघतोय अगदी गलीमधून फरार होत होता. त्या घडीला या 3 धावा, अगदी 3 धावा पूर्ण झालेत. थोडासा लकी निश्चितच दैव साथ देते ती म्हणजे बॅटरचं. प्रथमचा वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये तुम्ही नक्कीच पाहू शकता ही गोष्ट. अगदी स्ट्रोक कंप्लीट केला होता आणि त्यानंतर बॅटच्या मागच्या बाजूला चेंडू आदळला आणि त्याने निश्चितच एक दिशा मिळाली चेंडूला. तो चेंडू अगदी थर्डमॅन बाउंड्री पर्यंत केलाय. यावेळेला डाऊन द लेग चेंडू आहे. डाऊन द लेग चेंडू आहे का? लेट्स सी काय घडलंय. व्हाईट बॉल, अजून एक चौकार देखील मिळतो. या 5 अपेक्षित धावा आणि लकी धावा. उत्तम ज्वेलर चौकार. धावसंख्या बघा अगदी काय घडलंय या मॅच मध्ये. धावसंख्या आता फलकावर दिसते 37, जी अपेक्षाही कदाचित हरणारा संघाला नव्हती. कारण पहिल्या 2-3 षटकामध्ये ज्या गोष्टी घडल्या, पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8च धावा. त्यानंतर आपण बघतोय 11 धावांचं षटक आलं, त्यानंतर 9 धावांचं षटक आलंय आणि आता आपण बघतोय याही षटकात धावा येताना दिसते. इथेही गॅप मध्ये स्विच इट, अगदी प्लेसमेंट राईट आहे. जबरदस्त चौकार. धावांचा रतीब. संघाची धावसंख्या 40 पलीकडे. वेल डन टीम आगाशी. शनिदेवांची कृपा आहे तुमच्यावर. वेल डन. भावेश अगदी 15 चेंडूंना सामोरे गेलाय आणि 17 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. चांगली खेळी म्हणेन. याचं कारण ज्यावेळा विकेट जात होत्या भावेश अगदी पाहत होता आणि तिथून नंतर ऋषभ बरोबरची पार्टनरशिप आणि आता संघाला एक आकार मिळालाय. धावसंख्या आपण बघताय अगदी आपण पाहायला मिळते ती म्हणजे 41-41. निम्मा संघ गारद झालाय. इथेही जबरदस्त फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय. अगदी आपण बघतोय चांगला झेल आणि इथे भावेशची खेळी संपुष्टात. शॉट बॉल होता, त्यावर आक्रमक पवित्रा मात्र नाही रीच होऊ शकला. चेंडू सीमारेषा पार. विकेट आली आहे. MCC विकेट. सर आपल्याला सध्या पुऱ्यापाड्याच्या मैदानात पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन तुम्ही त्याला पाहू शकता. अफलातून गोलंदाज आहेत, चायनामन गोलंदाज आहेत आणि निश्चितच इंटरनॅशनल क्रिकेट खेळून आल्यानंतर तो दर्जा आणि त्याच्यानंतर आपल्या लोकल क्रिकेटला देखील प्राधान्य देणं हे खरोखरच एका चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे आणि नेस्टरचं याच गोष्टीसाठी कौतुक केलं पाहिजे. तो सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 41ला 6 आहे. यावेळेला अपील होत आहे. चेंडू खाली बसलाय, अगदी यशांच्या समोर सापडलाय. इम्पॅक्ट बिटवीन द लाईन होता आणि त्यामुळेच पंचाचं बोट वर गेलंय. इथेही विकेट आली आहे. धावसंख्या 41 वर थांबते. 42 धावांचं लक्ष. आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि निश्चितच आपण बघतोय. चला पुढचे 2 संघ जर उपस्थित झाले असतील तर कळवा. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा दोन्ही संघ उपस्थित झाले असतील तर टॉससाठी या किंवा तुम्ही आल्याची नोंद करा. आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये या गोष्टी करतोय. मात्र त्या अगोदर खास सन्मान आपल्या मुख्य मंचावर घेऊया. अर्नाळ्याचे आमचे
सन्माननीय निनाद पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही आयोजकांच्या माध्यमातून इथे करतोय. MCCच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक खास सन्मान आपण करूया निनादजी पाटील यांचा. संदीप वर्धक यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते निनादजी पाटील म्हटलं तर एक अफलातून यूट्यूबर आणि त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ. हॅलो धन्यवाद. MCC क्रिकेट क्लब म्हणजे आपली ही ऐतिहासिक भूमी आहे आणि वसईच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे या भूमीला. आणि 6वं वर्ष मला काल वाटतं वाडवळ झाले, आज एक गाव एक संघ आणि उद्या ओपन आणि आत्ता 40+ आणि आत्ता संदीपला पाहिलं मी बॉलिंग करताना, साहसशी पण बोलणं झालं माझं. म्हणजे आम्ही लहानपणापासून त्यांचं फॅन होतं. म्हणजे तुमच्या अंगातलं रक्त सळसळत ठेवतं तर क्रिकेट. म्हणजे आपण फक्त याला क्रिकेट पुरता मर्यादित ठेवू नका. म्हणजे सगळे आपण ह्या मैदानावर खेळणारी भूमिपुत्र आहे. आठवडाभरापूर्वी वाशीत झालेला प्रसंग तुम्हाला माहिती असेल. फक्त कुठल्या आपल्या भूमिपुत्रावर आज येईल हे जे रक्त सळसळतं ना तिकडे ठेवा. मग कितीही बाहेरून लोंढे येऊ द्या, या भूमिपुत्राकडे वाकड्या नजरेनं पाहायची कुणाची डेअरिंग होणार नाही. धन्यवाद. क्या बात आहे. अगदी आपण बघतोय या आपल्या एकूणच कल्पक ब्लॉगच्या माध्यमातून नेहमीच जनजागृती करणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या एकूणच या व्लॉगला, त्यांच्या एकूणच यूट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि निश्चितच लाईक करा, याबद्दल शंका नाही आहे. त्यांच्या वतीनं अगदी आपले पारंपरिक सण असो, त्याच्यानंतर आपल्या कलाकारांची माहिती असो, या सगळ्या गोष्टी अगदी ते जातीने देत असतात आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा त्यांचा जो प्रयत्न आहे तो निश्चितच अप्रतिम आहे. थँक्यू व्हेरी मच निनाद सर आणि निश्चितच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला, नो डाऊट आणि त्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम देखील राबवली जाते अशी देखील माहिती मिळते. त्यामुळे निश्चितच एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्या मुख्य मंचावर आहे. त्यांचं खास खास स्वागत. चला वळूया पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंगकडे, जिकडे लक्ष असेल ते म्हणजे 42 धावांचं. आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल त्यावेळेला समालोचन घेऊन येतील तुमच्या समवेर तुमचा लाडका आवाज पालघर भूषण प्रमोदजी शेडगे. वसई अर्बन क्रेडिट सोसाइटी लिमिटेड, विकास भास्कर वर्तक, राजेश आत्माराम वर्तक, MKS ग्रेनर्जी अर्थात मिलिंद कवळे, युती एंटरप्राइजेस अर्थात धीरज वर्तक, पॅशन मीन्स अर्थात पूजा रोहन पाटील, मायालय हाऊस नंदाखाल अर्थात कुमार वर्तक, सागर चौधरी, निशांत नाईक. थँक्यू व्हेरी मच संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. मीरा भाईंदर वॉइस ऑफ राई या गावातून बिलॉंग करणारे आणि 40+ क्रिकेटसुद्धा चांगलं खेळतात. सध्या आपण पाहतायत त्यांचा आवाज. या दुसऱ्या दिवसात 30 बॉल आणि विजयासाठी 42 रनची आवश्यकता. मुर्दा आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या. चौथा सामना ध्रुव 11 सातपाटी टीमचा आहे आणि ते उपस्थित सुद्धा झालेत. आणि पहिल्याच बॉलवर प्रमोद लिलीच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या पार जाईल का अजूनपर्यंत नाहीये. अवधूत कामत त्या ठिकाणी इशारा करत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्दसुमनानी सहर्ष स्वागत. सध्या आपण पाहिलं तर प्रमोद लिली 2 रन्सने आपलं अकाउंट ओपन करतायत. 40+ क्रिकेट सुद्धा प्रमोद लिली अफलातून खेळत असताना या खेळाडूला आपण पाहिलेत. पहिल्याच बॉलवर 2 रन्स मिळत आहेत. गोलंदाज मिस्टर राजेश. या वेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल त्याला बीट करत बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता मेल उत्तम ज्वेलर्स चौकार. नारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
पहिल्या बॉलवर 2 रन आणि दुसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार प्रमोद लिलीच्या बॅटमधून. बॉडमॅनचा चांगला वापर करतो आणि फुटवर्क तर लाजवाब पाहायला मिळतं. टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा हा खेळाडू सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि प्रमोद लिलीचं फुटवर्क पहा, टायमिंग पहा, त्याची बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम. हा स्टायलिश शॉट म्हणूनच मी उल्लेख केला होता की या खेळाडूची शैली एक वेगळीच आहे आणि वेगळंच रसायन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. खणखणीत पुन्हा एकदा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. उत्तम ज्वेलर्स 4 रन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नुकतंच निनादजी पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं, त्यांचं मत आणि मनोगत व्यक्त त्याने शॉर्ट अँड स्वीट मध्ये वर्ड्स आपल्याला ऐकायला मिळाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10 आहे. धावसंख्येवर प्रमोद लिली इज ऑन अ फायर. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ड बॅटिंग होत असताना आणि 3 बॉलवरच प्रमोद लिलीच्या खेळपट्टी प्रेमात पडले. पहिल्या बॉलवर 2 लगातार 2 बॉलवर 2 चौकार. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. द ग्रेट स्टार्ट बाय प्रमोद लिली. सध्या राजेश दबावाखाली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. तिथे जर दबाव हटवायचा असेल तर डॉट बॉल, विकेट फॅक्टर या 2 की फॅक्टर खूप महत्त्वाचे राहणार आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. एस जे पी सर सांगतायत फाईट बॉलचा इशारा, 1 रन मिळेल. राजेश पुन्हा एकदा रिदम सहित गोलंदाजी करेल का? 11 रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. 11 रन्स. MCC क्रिकेट क्लब आगाशी एक खरोखरच दर्जेदार असं आयोजन. अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु फसले या वेळेला. प्रमोद लिलीचा हा स्ट्रोक थोडासा अंगलट आला आणि इथून फिल्डरला निवडलं. फिल्डरने कोणतीही मिस्टेक केली नाही. शॉट फाईन लेगला आणि फलंदाज बाद होताना प्रमोद लिली. फर्स्ट विकेट डाऊन, बॅक टू द पॅव्हिलियन. अमित चुरी, प्रीत विवेक म्हात्रे, डॉक्टर प्रशांत पाटील विरार, एम फिदा हुसेन, राइट क्लिक अर्थात दीपेश उबरतक, नील कवळी, क्लासिक कोल्ड स्टोरेज अर्थात थँक्यू. वेलकम बॅक. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आपण पाहतायत लाख मोलाची स्पर्धा. 30,000पासून या स्पर्धेला सुरुवात झाली पहिल्या वर्षात आणि ती 1 लाखाच्या घरात यंदाच्या वर्षात हे प्राइज जात असताना पाहायला मिळतं. म्हणजेच या स्पर्धेने किती फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतले. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. आल्या आल्या या वेळेला एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस्टर धंबाला आपण पाहतायत. अगदी मात्र एक चांगला खेळाडू, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला इंटरनॅशनल खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ओमान या संघामधून खेळत असताना एक अष्टपैलू नेतृत्व. हलक्या शाताने चेंडूला फक्त दिशा दिले. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अर्नाळा संघ खऱ्या अर्थानं या गावात मैदानच नाही आहेत. त्यांचं मैदान म्हणजेच भरती आणि ओहोटी समुद्रकिनारी या 2 गोष्टी पाहिल्या जातात आणि तेव्हा ते प्रॅक्टिस करत असतात. वाळूवर प्रॅक्टिस करणारे हे खेळाडू आज अर्नाळा गाव म्हटलं तर खऱ्या अर्थानं वेगवेगळे रसायन या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रशांत घरतचं नाव चर्चेत राहिलंय. विघ्नेश साखळतोडे असेल, विनायक भोईरसारखा रणजीपटू असेल, इंटरनॅशनल खेळाडू आपण पाहिलं तर नेस्टरसारखा खेळाडू सध्या आपण बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच या अर्नाळाचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ज्या पद्धतीने प्रशांत घरत सध्या स्माईल देत असताना आमच्या ऑन स्क्रीनवर ISPL मध्ये 202 रन अतिशय मात्र 3ऱ्या रँकिंगवर हा खेळाडू होता. पुढील वर्षामध्ये अजून बोली मोठ्या प्रमाणात लागताना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. कारण तुमच्यामध्ये ते क्रिकेट प्रामाणिक खेळण्याची कला असली पाहिजे, मेहनत असली पाहिजे. याला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डरला बॉलने बीट केला आणि सरळ बॉलने वेध घेतलाय. बाउंड्री लाईन्सचा बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये.
सनसनाटी उत्तम ज्वेलर्स चौकार 4 रन. साला पावणारी हाकेला धावणारी कारल्याच्या डोंगरावरी आई एकविरा मातेला वंदन. अग्रिकोळी बांधवांची कुलस्वामिनी. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफूट पंच केलाय. चाबूक शॉट पाहायला मिळतोय. लगातार हा निष्ठ धंबाच्या बॅटमधून मात्र खणखणीत दुसरा चौकार. उत्तम ज्वेलर्स 4 रन. रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या चौकार आणि मकरंद पाटील यांचं सुद्धा स्वागत केलं जातं. वेलकम. हा सुद्धा एक खेळाडू, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू. जय दुर्गेश 11 अर्नाळा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. चला, मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमचे कॅप्टन आले असतील तर लगेच आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं आहे. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना 20 धावा झालेत. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र तोच फिल्डर येतोय आणि चांगला झेल टिपत असताना मिस्टर दिनेशला आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट कॅच. कॅच नंबर 2. फलंदाज बाद. मिस्टर वैभव पाटील हँडसम डीजे ऑपरेटर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत अनिकेत कोळी आणि त्यांच्या समवेत उमाकांत भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. सध्या आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. अतिशय चांगलं क्रिकेट. MCC क्रिकेट क्लब आगाशी लाख मोलाची स्पर्धा. या 2 बॉल नंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये संकेतजी पाटील आमचे प्रतिनिधी साथी समालोचक त्या ठिकाणी उपस्थित असतील. 22 रनची आवश्यकता. इथून विकेट्स डॉट बॉल खूप मायने राखेल. परंतु करण वैतीसारखा एक डेंजरस बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सध्या तो अर्नाळ्याच्या मेन टीममध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दिनेश पुन्हा एकदा येत आहेत परंतु काय ट्राय केली. या मात्र फिल्डरसाठी एकदा जोरदार टाळे येऊ द्या. मात्र जीवाची आकांक्षा करत असताना तिथे ते पडले. परंतु काय त्यांची जिद्द चिकाटी अप्रतिम पाहायला मिळते. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो आणि 2011चा वर्ल्ड कप कोण विसरेल. 97 रनची ती पारी अप्रतिम. गौतम गंभीरची दाग अच्छे होते. तिथून स्लोगन आपल्याला पाहायला मिळाला. पहा किती ट्राय केली होती. जीवाची बाजी यावेळेला लावली गेली होती. कारण माहिती आहे करण वैतीची विकेट किती मोलाची आहे. इथे मात्र गोलंदाज मध्ये आला तर त्या ठिकाणी अंपायर काहीच करू शकणार नाही. लेग बिफोर विकेटसाठी तुम्हाला तिथे अपील तुम्ही केली परंतु तिथे गोलंदाज मध्ये आल्यानंतर अंपायर्स त्या ठिकाणी काहीच करू शकणार नाही. त्यामुळे गोलंदाजी करताना सुद्धा तुम्हाला कधी कधी ती काळजी घ्यावी लागते. कारण तिथे संपूर्ण जे असतं ते मध्ये आल्यानंतर पहा ज्या पद्धतीने तो मध्ये आला. काहीच करू शकणार नाही आहेत खालिद सर. आणि खालिद सरांचं कौतुक करावं लागेल. उद्याच्या दिवसात त्यांचे रोजे सुटतील परंतु या संपूर्ण महिनाभर त्यांनी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे परिपूर्ण पाणी न पिताना संपूर्ण दिवसभर त्यांना खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका ते करताना पाहायला मिळतात. आणि जाऊया आता आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये जिथे आहे संकेतजी पाटील. थँक्यू. आपल्या समवेत आहेत आणि निश्चितच आपण बघतोय एक चांगले युट्यूबर आणि त्यांचे शुभ हस्ते होते पुढच्या मॅचची टॉस. एका बाजूला मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा, दुसऱ्या बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाळा मकरंद आणि एकूणच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे हा आडेल टॉस. MCC has the call. Yes, MCC it is. आणि निश्चितच मुर्दा संघाने नाणेफेक जिंकले. मात्र दोन्ही संघांना निनाद सरांच्या शुभ हस्ते खास वेलकम किट अगोदरच घेतोय. ओके चला सर, संघाचं निश्चितच कौतुक आहे.
एका बाजूला मॅच सुरू आहे, त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. नाणेफेक जिंकले, लगेच डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षक संघानं थँक्यू व्हेरी मच. पुढे नक्कीच आपण भेटूया. नीना सर प्लीज. आता हा रिफ्रेशमेंटचा उपक्रम मला वाटतं MCC महाराष्ट्रातल्या टेनिस क्रिकेटमधला असा पहिला आहेत का? तर असं करा काहीतरी, कारण ऊन इतकं भयंकर आहे. आमच्यासारखं 6 वाजताही या उन्हात चालू शकत नाही. हे डेडिकेशन शिवाय होऊ शकत नाही. धन्यवाद. थँक्यू सर. चला दोन्ही संघांना शुभेच्छा. लगेच वळूया पुढच्या मॅच कडे. मात्र ही मॅच चांगल्या पद्धतीने आहे. जय श्रीराम मुर्दा संघानं नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ODU कॉम्बॉक्स. 18 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा जरा, बी फास्ट. 18 बॉल 20 रन विजयासाठी साईनाथ अर्नाळा या टीमला लेफ्ट हँड बॅटर मिस्टर डेनॉल्टला आपण पाहतायत. ऑन साईडला खेळलाय, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र इथून जर आपण पाहिलं तर इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना तालमेलची कमी पाहायला मिळाली. डेनॉल्ट आणि करण वैती मात्र बरोबर आले होते. आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल चांगल्या पद्धतीने स्टॉप केला आणि त्यानंतर कॅप मात्र आपण पाहिली तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेली का? अगदी डेनॉल्टला आपण पाहतायत रनआउटच्या स्वरूपात बाद होताना. MCC क्रिकेट क्लब आगाशी लाख मोलाची स्पर्धा. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. अगदी नेत्रदीपक असे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं सॅल्यूट असेल या स्पर्धेला. मानाचा सलाम. एक ब्रँडेड स्पर्धा लाख मोलाची आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन जर चांगलं सुंदर घर बनत असेल तर आपण MCC क्रिकेट क्लब आगाशीचे संपूर्ण मात्र आपण आयोजक एकत्रित येऊन चांगली स्पर्धा का भरवायला नको, का आपल्या गावाचं नाव उंचवायला नको. आणि हे मात्र एकीचं बळ आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे संपूर्ण आयोजक एकत्रित आले, प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेतली. त्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्येष्ठ व्यक्तिमत्व हे संपूर्ण एकत्रित आले. या नवतरुणांना प्रेरणास्थान मिळालं आणि त्यामुळे एक चांगली स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सॅल्यूट आहे. या स्पर्धेला मानाचा मुजरा असेल. अजून एक महिला क्रिकेट स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. यावेळेला करण वैतीचा तडका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. युरो पॉवर षटकार 6. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला असता तर त्या प्रेक्षकाला गिफ्ट हॅम्पर मिळालं असतं. ब्रँडेड गिफ्ट हॅम्पर आहे, साधं सुद्धा नाहीये. अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशन आयोजित महिला क्रिकेटचा महासंग्राम दिनांक 25 व 26 एप्रिल याच मैदानात महिला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि प्रदीप सुंदर सालियान एक चांगले मात्र सोशल वर्कर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त होते. तर प्रदीप सालियान यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चांगला तडका यावेळेला पाहायला मिळाला. करण वैती यंदाचा हंगाम फॉर्मामध्ये असलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कारण क्वालिफायरची ती मॅच 18वर 8 विकेट होते. करण वैती आणि जिग्नेश घरत या 2 खेळाडूंनी मात्र तो मोर्चा सांभाळला आणि तिथून मात्र तो संघ विजयी होत असताना पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या सामन्यात विघ्नेश साकळतोने चांगली बॅटिंग केली होती. तो सामना आपण पाहू शकलात. आणि त्यानंतर ग्रामीण धमाका बिग बॅश टॉप 8 मध्ये या संघाची वर्णी लागली गेले. परंतु इथे गोलंदाज भावेशचं मी कौतुक करेन. षटकार आल्यानंतर त्याने कमबॅक करणं विसरलेलं नाहीये. संघाची धावसंख्या 35 झाले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 रनची आवश्यकता आहे.
चांगला बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना ब्लॉक कॉलमध्ये तेवढ्या सुंदर पद्धतीने चेंडूला राजेश पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 37, 37 धावा, 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 7 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. या आपण लाईन स्टार डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. नगरीमध्ये आपण पाहतायत लाख मोलाची स्पर्धा, एक मानाची सन्मानाची 6 वर्षाच्या परंपरेची ही स्पर्धा आपण अनुभवतायत. ज्या स्पर्धेचं नाव आहे MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. 37ला 3 षटकांच्या समाप्ती अखेर महिला क्रिकेट स्पर्धा 2026 अर्नाळा सोशल वर्कर वेलफेअर असोसिएशन आयोजित महिला क्रिकेटचा महासंग्राम दिनांक 25 एप्रिल व 26 एप्रिल. ठिकाण पुरापाडा मैदान आगाशी. सर्व महिला खेळाडूंना मनपूर्वक आमंत्रण. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. कॉन्टॅक्ट साधा आपण प्रदीपजी सालियन यांच्याशी. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार मिळतील उत्तम ज्वेलर्सचा चौकार. 4 रन. आहे वेळ वाचवलाय आयोजकांचा असं म्हणायला वावगं ठरणार नाही. वेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज मिस्टर या वेळेला अब्राम बॅक टू द डगआउट. डेल्मॉन या वेळेला आपण पाहू शकतायत बॅक टू द डगआउट येत असताना जयदीप यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. एनर्जेटिक व्यक्तिमत्व म्हणून जयदीप यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी ॲक्टिव्ह आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. जयदीप आपल्याला सुद्धा मानाचा सलाम असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले 41. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीम आपण फिल्डिंगसाठी लगेच सज्ज व्हायचंय. जय श्रीराम मुर्दा टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जय दुर्गेश 11 अर्नाळा. जय दुर्गेश 11 अर्नाळा टीम डगआउट मात्र बरोबर उजव्या साईडला आहे आणि त्या ठिकाणी प्रशांत घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू कक्षांमधूनच मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. अगदी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, पारदर्शकता या स्पर्धेची कशी असावी. ही स्पर्धा उत्तरोत्तर दिवसेंदिवस वाढत राहील. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. MCC आगाशीच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर आगाशी वाडवळ प्रीमियर लीग ही सुद्धा राबवली गेली होती. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे आणि इथून विजयाचा चौकार येताना पाहायला मिळतो. उत्तम ज्वेलर्स चौकार आणि इथे दणदणीत विजय मिळवला आहे तो संघ साईनाथ अर्नाळा. अभिनंदन अँड हार्ड लक. शनिदेव कृपा आगाशी आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला. कुठे चुका झाल्या तर चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. मनाला उभारी द्या, कारण मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या अगोदर जर तुम्ही मनाने हरलात तर आयुष्यात कधीही जिंकता येणार नाही. त्यामुळे मनाने हरू नका. नेवर गिव्ह अप हे मात्र ब्रीद वाक्य, ही टॅगलाईन आपल्या हृदयात ठेवा.